घरातील किमान एक व्यक्ती शिक्षित व संस्कारी असल्यास कुटुंबाची प्रगती होते, त्याचबरोबर समाजाची प्रगती होते असे म्हणतात. गेल्या 8 ते 10 वर्षांपूर्वीपासून उच्च शिक्षित झालेल्या काहींच्या अपेक्षामध्येही वाढ झाली आहे, असे म्हणायला हरकत नाही. आधुनिक युगात आधुनिक विचार व आधुनिक जीवनशैलीमुळे घटस्फोट घेण्यामध्येही वाढ झाली आहे. तसेच अपेक्षांमुळे लग्न जुळत नसल्याने लग्नाळूंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पेनले लग्न या अडीच शब्दांमध्ये आदर होता आहे आणि पूर्वी ज्येष्ठांच्या शब्दांमध्ये ताकद होती, तसे दिसायचा मानही होता. पण काळाच्या ओघात ज्येष्ठांची कमतरता आणि मार्गदर्शन कमी झाल्याने अडचणी निर्माण होत आहेत. समंजसपणाचा अभाव आणि इगो यामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढल्याचे दिसते. सध्या लग्न म्हणजे एक प्रकारे इव्हेंट झाल्यासारखे वाटते. आधुनिक विचाराचे वधू आणि वर हे लग्नविधीकडे फारसे गंभीरपणे न घेता केवळ मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात राहणे यामध्ये जास्त रस दाखवतात. यामुळे भविष्यात अडचणी निर्माण होत आहेत. तसेच लग्नाळूंच्या अपेक्षाही दिवसेंदिवस वाढत असल्याने लवकर लग्न जुळून येत नाहीत. पद्मशाली समाजासह इतर समाजातही हे एक सामाजिक गंभीर वास्तव प्रश्न कुठेतरी थांबले पाहिजे. या हेतूने सोलापुरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन व पद्मशाली सखी संगम आयोजित आणि पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाच्या सहकार्याने शनिवार दिनांक 18 एप्रिल रोजी सायंकाळी ठीक 5:30 वाजता कन्ना चौक जवळील पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाच्या विणकर सभागृहात या चर्चासत्राचे आयोजन केले आहे. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून